साहेब यांच्याकडून. चला आपण देखील अभिषेक मंचावर यायचं आहे. मागच्या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू अभिषेक आपण देखील यायचं आहे. चला अक्षयजी पटेल सर आपण देखील यायचं आहे प्लीज. आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. खरोखरच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली, ज्याच्या बॅटीतून आपल्याला सलग 3 चौकार देखील पाहायला भेटले होते. केतन सर 500 रुपयाचं पारितोषिक देखील जाईल. 3 सलग चौकार आणि लॉलीपॉप देखील त्याला द्यायचं आहे. चला या खेळपट्टीवरती 3 चौकार लगावले. 3 चौकार लगावले तर लगावले, परंतु या खेळपट्टीवरती आणि या मैदानावरती खेळताना कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटला खेळताना. आणि आमचा खूप बॅड लक चालू होता, क्वालिफाय नव्हते होत, तर आता आम्ही क्वालिफाय झालो आहे, तर फायनलमध्ये दिसू आम्ही. नक्कीच हा ऐतिहासिक मैदान आहे. पहिली पालघर जिल्ह्यातली 50,000ची स्पर्धा याच मैदानावर झालेली आहे. म्हणून हा ऐतिहासिक मैदान मानला जातो. या मैदानावरती खेळताना तुम्हाला चांगला खेळाडू म्हणजे जो लहान खेळाडू आहे तो मोठा होताना देखील पाहायला भेटलाय. आणि त्याच्यानंतर ह्या आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन खूप छान केलेलं आहे. आणि ही स्क्रीनवरती आपल्याला दोघांना बघताना तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. नक्कीच आपण तर कुठल्या न्यूज चॅनलमध्ये नाही आहेत, परंतु आपण नक्कीच पुढील वाटचाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. चला वळतोय सामन्याकडे, जिकडे एक साईडला आपल्याला ओमकार 11 संघ पाहायला भेटणार आहे, तर एक साईडला ओम साई फुलपाडा संघ, म्हणजे 2 मातंबर संघांमध्ये आपल्याला पाहायला भेटणारी ही जुरत. चला एक साईडला ईस्ट आहे, एक साईडला ईस्टच आहे. दोन्ही ईस्ट मधले संघ आपल्याला पाहायला भेटणार आहेत. पोस्ट ऑफिसचा इकडचा संघ आपल्याला पाहायला, ओमकार 11 संघ प्रथमतः आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये भाग घेताना. नक्कीच पुन्हा एकदा पाहतोय आपण. हो थोडंसं गचाळ चेंडू आकाश यांच्याकडून पाहायला भेटतो, एक वाईट स्वरूपामध्ये गेलेला चेंडू. नक्कीच या ग्राउंडवरती जर का तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. इकडे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेंडू गेला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती. चला केतनजी आपणास विनंती असेल की माईक वरती आपण YouTube लाईव्ह वरती आहे. चला चेंडू सरळ मारलाय सीमारेषा पार, आउट. डीजे हट्ट पुरवला जाईल, परंतु त्या हट्टामध्ये आहे ना, तुम्हाला हट्ट पुरवताना ह्या ट्रॉफीसाठी तुम्हाला चांगलं खेळ या मैदानावर खेळावं लागेल. या मैदानावर चांगलं खेळ करावा लागेल, कारण ह्या मैदानाने बरेच खेळाडूला घडवलेलं आहे.
घडवलेला आहे. तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल, चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. आपण पाहतो मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा क्रिकेटचा महासंग्राम आणि या मान्यवरांचे बॅनर्स देखील आपण पाहू शकता. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले आहे त्यांचं देखील खरोखरच मनस्वी आभार असेल. पुन्हा एकदा खराब चेंडू पंच वळलेत, समांतर हात केलेत आणि पंचांनी नियम क्रमांक 22 घोषित केलाय, वाईट चेंडू. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला. म्हणजे आपण पाहतो या षटकामध्ये एक वाईड एक चांगला, एक वाईड एक चांगला. परंतु या लाईटीसाठी ज्यांनी इकडे आपल्याला लाईटची उपलब्धता करून दिलेली आहे असे सन्माननीय छोटू वायरमॅन इकडे आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम साहेब. त्याच्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. सामना आपण पाहतोय, एक साईडला ओमकार 11 संघ, दुसऱ्या साईडला ओम साई फुलपाडा संघ. फुलपाडा संघ म्हटलं तर एक नावाजलेला संघ आहे. ओमकार 11 संघ म्हटला तर या स्पर्धेमध्ये प्रथम येणारा संघ आहे. पाहूया कशा पद्धतीने आपली खेळी दाखवतात. कारण ऐतिहासिक मैदान आहे, जिंकून पुढे गेलात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी करताना आपल्याला बरेच खेळाडू पाहायला भेटलेले आहेत. परंतु पहा, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, पुन्हा पंचांनी वाईट घोषित केला. एक अतिरिक्त धाव पाहायला भेटले. साईड इकडे चेंज केली जाते. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की ओमकार 11च्या की ॲग्रेशन मध्ये जास्त अपील करू नये. अपील केली जाते परंतु ती ॲग्रेशन पण कुठेतरी गृहीत धरली जाते. त्या पद्धतीची अपील करू नये विनंती असेल. पुन्हा एकदा पाहूया. हो डिफेन्स केलेला चेंडू, चांगला चेंडू पाहायला भेटला. पडल्यानंतर लेग ब्रेक झालेला चेंडू देखील आपल्याला पाहायला भेटला. परंतु कुठेतरी अतिरिक्त धावा तुम्हाला अडवाव्या लागतील. 2.2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. 2 गडी महत्वाचे बाद झाले. काय चेंडू पाहायला भेटला, काय चेंडू पाहायला भेटला. लेग ब्रेक केलेला चेंडू सरळ त्रिफळा करून टाकलाय. डिस्ट्रॉय डीजे. चला, पंचांना विनंती असेल, थोडंसं जास्त अंतर झालेलं आहे स्टंप मध्ये. चला तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. लय दिसाचा हट्ट माझा पूर्वा. अरे हट्ट तर प्रत्येक कर्णधार करतो प्रत्येक संघातील आपल्या 8 खेळाडूंशी की बाबा हट्ट माझा पूर्व आणि ही ट्रॉफी मला आणून दे, ही ट्रॉफी मला आणून दे. परंतु त्याच्यासाठी काय लागेल ते करू आपण. परंतु त्यासाठी त्या 8 खेळाडूंचं साथ असणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जर काही ट्रॉफीकडे जायचं असेल, तुमचं हट्ट म्हणजे कर्णधाराचं हट्ट पुरवून द्यायचं असेल तर तुम्हाला मेहनत 8 जणांना घ्यावी लागेल. कारण 9वा कर्णधार असतो. चला पुन्हा एकदा डिफेन्स केलाय चेंडू. 1 धावेनिशी समाधान. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर स्क्रीनवर पाहू शकता. 15 झाली आहे. 3 गड्याच्या मोबदल्यात 2.5 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत आपण पाहतोय मनोज यांना 8 चेंडू खेळून 6 धावांवरती अजून देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा डिफेन्स केलाय चेंडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटले. षटक पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 3 गडीच्या मोबदल्यात देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. जिंक्य तारा आयोजित भव्य दिव्य आयोजन ते देखील तुम्हाला पाहायला भेटणार. या मैदानावरती जर का तुम्हाला खेळायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्रतिसाद द्यायचा आहे. चला टाइम लक्षात ठेवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतो, एक नियम आहे
जर का टाईम 15 मिनिटाच्या अवधीच्या वर गेला तर तुम्हाला एक खेळाडू कक्षामध्ये पाठवावा लागेल, म्हणजे 8 खेळाडूमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. ज्या पद्धतीने फुटबॉलमध्ये पॅनल्टी दिली जाते ना चुकीचं काम केल्यानंतर, की भाई ग्रीन कार्ड रेड कार्ड दिलाय तू बाहेर जा 5 मिनिटासाठी, इकडे 5 मिनिटं नाही, इकडे डायरेक्ट बाहेर. फटका चांगला आहे, फटका सरळ निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. आता साईबाबाचा गाणं आठवला तर मोरेगावातील आपले राकेश माळवे असतील, यश तांबे असतील, त्यानंतर अनिश असेल, असे बरेच का असे खेळाडू आहेत या क्रिकेटमधले जे पायी शिर्डीला जातात आणि ते जाऊन आलेले आहेत. 3080 कोणाची गाडी आहे पार्किंगमध्ये ती काढायची आहे, कृपया करून त्या ठिकाणी दुसरी गाडी लावली जाणार. 3080. सॉरी, चुकी होते आणि चुकीला नक्कीच माफी असते. चला बोलतोय पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय, परंतु नो चेंडू घोषित केला. काय होतं, काय बिघडतं, फेकी चांगली पाहायला भेटली, गडी झालाय बाद, मोठा आदरा मोठा धक्का. देऊया संधी डीजेला. डीजे रक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगली फेकी झाली, तेवढी चांगली कॅरी केलं आणि कॅरी केल्यानंतर काय पहा, क्विक पटकन मिलीचं पण मला वाटतं सेकंदामध्ये पहा काय हात फिरवला. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एसटी रक्षकांकडून. पुन्हा एकदा चांगला फटका. काय होतं, काय बिघडतं, पुन्हा एकदा रनआउट. पुन्हा एकदा तू चल मै आया, पाठोपाठ दोस्ती यारी या क्रिकेटमध्ये नाही मित्रांनो. तू चलमय आहे या पद्धतीचं नाही, तुम्हाला 7 द्यावी लागेल आणि 7 राऊंड क्रिकेट खेळावं लागेल. आणि खरोखरच रनआउट स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. मोठा धक्का, मोठा आदरा. चला लगेचच यायचं आहे, 1 इनिंगचा खेळ संपलेला आहे. आपण पाहतोय धावसंख्या झालेल्या आहेत त्या 24. 5 गडीच्या मोबदल्यात समालोचन कक्षामध्ये थोडंसं बदल होणार आहे. आपल्या पालघर जिल्ह्यातील एक सुमधुर आवाज आणि खरोखरच ज्या आवाजाने सर्वांचं मन मोहित केलंय, मृदुलजी मेहर सर यांना मी आमंत्रित करतो. मृदुलजी. हॅलो चेक. बघा, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. ग्रुप सीच्या दिशेने आपण वळतो आणि त्यातील टॉस एकीकडे तुकाराम नगर मोरेगाव नगरीतील अजून एक संघ आणि त्यांच्या विपक्षात किरण 11. चला मान्यवरांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते. आदरणीय सन्माननीय अक्षय पाटील साहेब आपण या. अक्षय पाटील साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. प्रथमतः आपण कॉल करणार आहोत, त्यानंतर फूड बास्केट दिली जातील. तुकाराम नगर मोरेगाव नगरीतील अजून संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये किरण 11 राणी तलावचा संघ आहे. बघा आता चॉईस केलं जाईल. मान्यवर आहेत, मान्यवरांनी ते चिठ्ठ्या आहेत आणि चिठ्ठ्यावर खऱ्या अर्थानं महेश मेन्शन केलेलं आहे बॅटिंग आणि बॉलिंग. कोणाच्या नशिबाची साथ, कोणाच्या नशिबामध्ये बॉल फर्स्ट किरण 11 राणी तलाव, बॅटिंग तुकाराम नगर. आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानपन्न व्हायचं. प्रथमतः बॉलिंग करायची किरण 11चा संघ. पाठच्या आठवड्यात झालेली स्पर्धा अर्थातच
LNCC लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब काटेपाडा ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये आपण रनर अप होतात. चांगला खेळ आम्ही पाहिला होता आणि त्यानंतर आता मोरेगाव नगरीमध्ये येत असताना कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल? LNCC कडे आयोजन पण छान होतं आणि मागच्या वेळेस थोडे कुठेतरी कमी पडलो आम्ही मेहनत घेताना. आता अजून त्याच्यापेक्षा जास्त मेहनत घेऊ आणि टुर्नामेंट जिंकून दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा, मोरेगाव म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हटलं जात आहे आणि त्या अंडरआर्म क्रिकेटच्या पंढरीमध्ये सातत्यानं त्या प्रकारचं ते मैदान, त्या प्रकारचा तो खेळ सातत्यानं अनेकांचा आपण पाहिला. आजच्या दिवसामध्ये महेश 26 डिफेंड देखील आपण पाहिल्या, 34चा पाठलाग देखील पाहिलाय. हा मैदानाने दाखवलंय, परंतु ते आकर्षित करणारी चॅम्पियन ट्रॉफी एक युनिक आहे आयोजनाबद्दल आणि ह्या ट्रॉफीबद्दल कशा प्रकारे वर्णन? आयोजन तर खूपच छान दिसतंय. लाईट्स फोकस झाले, ग्राउंड झाली, खेळपट्टी झाली आणि स्कोर होतोय पण आणि डिफेंडसुद्धा होतोय. त्याच्यामुळे असं कुठलं चॅलेंजिंग वाटत नाही की जरी बॅटिंग आली असती तरी आपण नंतरसुद्धा थांबवू शकलो असतो आणि बॉलिंग आली आहे आता तरी पण पुढे बॅटिंग करून आपण तो स्कोअर पूर्ण करू शकतो. आणि आयोजनाबाबतीत खूप छान, सुंदर आणि अप्रतिम आयोजन आहे. आणि ट्रॉफी बघायला गेली तर एकदम जशी तुम्ही बोलले की युनिक आहे आणि एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी म्हणून आहे. त्याच्याकडे लक्ष असेल शेवटपर्यंत. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण थांबायचं जाग्यावर. बघा, किरण 11 संघानं म्हटलं आता शेवटपर्यंत आमचं लक्ष असणार आहे त्या ट्रॉफीवर आणि त्या प्रकारचा तो खेळ नक्कीच, परंतु घरच्या मैदानात आहे. होम टाऊन आणि त्या घरच्या मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ आम्हाला पाहायला मिळेल? आम्ही या ग्राउंडवरती ह्याच्या अगोदर पण खेळलो आहे. आम्ही सतत तिथे खेळत असतो. त्यामुळे आम्ही ट्राय करू का समोरच्या टीमला जितकं जास्त टार्गेट देता येईल, मोस्टली 30+ द्यायचा प्रयत्न करू आम्ही. बघा, मोरेगाव नगरीमधील आहेत म्हणून चर्चा करावीसे वाटतंय. मोरेगाव म्हटलं तर क्रिकेटप्रमाणे दहीहंडी हा सण, मग ते शिव गणेश मित्रमंडळ असेल, अजिंक्यतारा अनेक आहेत, परंतु त्यातीलच शिव गणेश मित्रमंडळ खऱ्या अर्थानं तो उल्लेख करावा असा वाटतो. पुन्हा मोरेगाव नगरी म्हटले तर अनेक कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मल्टी टॅलेंटेड आपण पाहिलेले आहेत. आपण कशा प्रकारे ह्या नगरीकडे पाहता? आता आम्ही तर खूप वर्ष बघतोय आमच्या टीममध्ये काही प्लेयर असे आहेत जे ऑलरेडी दहीहंडी समालोचन करतात. संकेत स्वतः आहे. तर आमच्याकडे तर अशा प्रकारचे सगळे प्लेयर आहेत. इवन मोरेगावमध्ये पण खूप सारे प्लेयर आहेत जे खूप काय वेगवेगळ्या प्रकारे अलग अलग फील्डमध्ये आहेत, पण त्यांच्या क्रिकेट पण चालू आहे त्याच्यासोबत. आयोजनाबद्दल आणि ह्या ट्रॉफीबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. आयोजन तर प्रत्येक वर्षी चांगलंच असते. यावर्षी अजून चांगलं केलं आहे. स्क्रीन लावली आहे, अजून चांगलं दिसतंय आयोजन. ट्रॉफ्या वेगळ्या आणल्यात. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळ्या करतच असतात मोरेगाववाले, त्यामुळे छान वाटतंय. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असेल. थांबायचं दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. खाहो हेल्दी, रहो हेल्दी आणि त्यासाठी हे एनर्जी ड्रिंक सोबतीनं फ्रूट्स आहेत आणि ते देऊन खऱ्या अर्थानं आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतो. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल, अर्थातच बॉलिंग किरण 11 संघ करणार आहे. समोरच्या संघाला अर्थातच आता घरच्या मैदानामध्ये तुकाराम नगर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, जो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. चालू असणारा सामना ज्या ठिकाणं माफक आव्हान आहे, येणारी 24 मध्ये 25चा तो पाठलाग करायचा आहे आणि त्यापाठी ते संथ गतीने सुरुवात आतापर्यंत आपण पाहतो. एकीकडे ओमकार 11 आहे, त्यांच्या विपक्षामध्ये फुलपाडा नगरीतील अजून एक संघ आपल्या भेटीला येत असताना ग्रुप सी आहे आणि ग्रुप सी मध्ये येत असताना पहिला सामना आपल्या भेटीला येतो. लोअर फुलटाचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं बॅटला प्रॉपर कनेक्ट होता, बॅटच्या रडारमध्ये आला होता, परंतु सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. पहिल्या 2 षटकांचा खेळ, 9 धावा धावकावर.
थँक्यू डुसे. बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडछाड केले, हाताला चेंडू ब्रश झाला, त्यामुळे 4 धावा मिळतील. चौकार आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लपेटलाय, तद्वर एकेरी धावपालकामध्ये पहिल्याच चेंडूवरती संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. छेडछाड केली त्या चेंडूवरती बॅटची, हाताला चेंडू ब्रश होऊन चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. चौकाराने धावपालक हो. यावेळेस काय मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये रितेशला मैदान सोडावं लागतंय. दुसऱ्या विकेटचं पतन येईल, फलंदाज बाद होईल डीजे. दोन धाव्यांची गरज. इथून जर एक चेंडू निर्धाव आला तर सामना आव्हान होईल. येणारे 2 धाव्यांची गरज. अक्की पहिल्या चेंडूवरती चुकी घडले क्षेत्ररक्षकाकडून, त्या चुकीचं रूपांतर 4 धावांमुळे जाते. त्यानंतरला टीम चांगल्या स्थितीमध्ये आली. ओमकार 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. 2-1 इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबले आमचे साथी समालोचक मित्र विपुल पाटील सर यांचे देखील इथं आगमन झाले. त्यांचे देखील मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. 2-1 इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबले. 24 धावा धावफलकावरती लागलेत. 2 गडी तंबूच्या आसला परतलेत. प्रफुल्ल चांगला खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ, त्याच्याच खांद्यावरती आता जबाबदारी असेल. 7 हो. यावेळेलाच काय सामना फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम ओमकार 11 आणि हार्डलक टीम ओमसाई फुलपाडा. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर दूर ऐकूया आपण डीजे मॅनला कमेंट. चा पाठलाग होता, त्यामध्ये मनोजची ती खेळी. 11 चेंडू 11 चेंडूंची 11 धाव्यांची ती खेळी. त्यानंतर ओमकार 11 संघाकडून प्रफुल्लची 7 चेंडू 10 धाव्यांची ती नॉट आऊट खेळी. आणि त्या बरोबर प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर ओमकार, क्षमा असावी, मिस्टर प्रफुल्ल, ओमकार 11 संघाचा. प्रफुल्ल, आपण यायचंय आपल्या मुख्य मंचावर. आम्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव करणार आहोत. आदरणीय सन्माननीय प्रसाद सावंत साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते